संघाच्या शताब्दीत संघगंगा के 3 भागीरथ हे नाटक ठरतंय वरदान। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आणि संघाची भूमिका ही समाजाला कळावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघगंगा के 3 भागीरथ हे नाटक साकारले आहे। वर्ध्यात देखील या नाटकाचा प्रयोग पार पडलाय। संपूर्ण भारत देशात 100 प्रयोग करण्याचा या नाट्यचमूचा प्रयत्न आहे। या नाटकाचा 5वा प्रयोग वर्ध्यात साकारण्यात आलाय। संघाचे सुरुवातीचे 3 सरसंघचालक यांच्या कार्यावर आधारित या नाटकात डॉक्टर हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस अशा भूमिका वठविण्यात आल्या आहे। लेखक व दिग्दर्शक संजय पेंडसे आणि सारिका पेंडसे यांच्या कल्पनेतून या 2 अंकी नाटकाला मूर्त स्वरूप आले आहे। नमस्कार, मी सारिका पेंडसे आणि हे जे नाटक आम्ही करतो आहोत संघगंगा के 3 भगीरथ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्या 3 सरसंघचालकांच्या नेतृत्व आणि कर्तृत्व या 2 गोष्टींवर आधारित आहे। या नाटकाचा आम्ही 100 प्रयोग करण्याचा संकल्प केला आहे आणि आता इथून आमचा दौरा सुरू झाला आहे। यावेळेला आता संपूर्ण महाराष्ट्र आहे, नंतर मग गुजरात आहे, दिल्ली आहे आणि UP आहे, असे एवढे दौरे आत्तापर्यंतचे आमचे ठरलेले आहेत। तर याच्यामधून जनजागृती व्हावी, लोकांना संघ समजावा, त्यानिमित्ताने लोक संघामध्ये वळल्या जावे, त्याला त्यांचं काय काम आत्तापर्यंत त्यांनी केलं आहे आणि कशा प्रकारे जेव्हा एका मुलाचे 13व्या वर्षी वडील जातात आणि तिथून त्याचा प्रवास कसा सुरू होतो असा हा डॉक्टर हेडगेवारांचा जो काय परिचय त्या नाटकातून दाखवला आहे। म्हणजे डॉक्टर हेडगेवारांनी संघ सुरू केला, गुरुजींनी तो वाढवला आणि त्याच्यामध्ये नाविन्य आणण्याचं काम माननीय बाळासाहेब देवरसांनी केलं। अशा या 3 सरसंघचालकांवर आपण नाटक करतो। उद्यापासून आमचा पुणे, मुंबई, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर असा दौरा आहे 7 जुलैपर्यंत। स्पॉन्सर तर मला माहीत नाही, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर देशमुख सर आणि भारस्कर सर यांनी आम्हाला इथे निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणावरून आम्ही आज इथे आलो आणि प्रयोग केला। आमचा हा 5वा प्रयोग आहे आणि इथून पुढे 95 प्रयोग होतील। 100 प्रयोगाच्या वरच आमचं उद्दिष्टच आहे। हा प्रयोग जो आहे तो संघाची जी शताब्दी वर्ष आता सुरू होत आहे त्यानिमित्ताने आम्ही संघाकरता आपण काय करू शकतो, कारण संघ हा फक्त केवळ भारतापुरता आता मर्यादित राहिलेला नाही, तर तो विश्वात गेलेला आहे आणि म्हणून हा विषय लोकांपर्यंत पोचवायकरता म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत। आत्ता आमचे सध्या याचे 5 प्रयोग झालेले आहेत, परंतु आम्हाला खात्री आहे की संपूर्ण भारतात आम्ही याचे 100 प्रयोग करू। विदेशात देखील हे नाटक जाईल, कारण संघ आता फक्त भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही। एका चांगल्या विषयाला जो एक विचार घेऊन चालतो आणि त्या विचाराचं महत्त्व आता दिवसेंदिवस वाढताना आपण समाजात बघतो। आज कुठे ॲक्सिडेंट झाला, समजा प्लॅन क्रॅश झालं, तर त्या ठिकाणी पहिला जो पोचणारा मदतीला माणूस होता तो संघाचा स्वयंसेवक होता। तर अशा विचारांचे काम करणाऱ्या व्यक्तींवर त्याची स्थापना ज्यांनी केली, ज्यांना संघाने वाढवलं, अशा 3 सरसंघचालकांचा विषय हा लोकांपर्यंत पोचवण्याचा आम्ही या नाटकाच्याद्वारे प्रयत्न करतो आहे आणि त्याला भरपूर यश मिळतं आहे आणि तुमच्याही चॅनलने याचं मुद्दाहून कव्हर केलं या विषयाला, याच्याबद्दल मी तुमचाही खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। या नाटकाचा संदेश हाच आहे की हिंदू सब एक आहे आणि जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन भारत मातेची सेवा करणं हे एक प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणून याच्यात जात धर्म पंथ सोडून जर काम करणारं कुठलं संघटन असेल तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे। वर्ध्यात सावंगी येथे पहिल्यांदाच या नाटकाचा प्रयोग झाला, त्याला तेवढाच चांगला प्रतिसाद देखील मिळालाय। महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, जालना, सोलापूर येथे देखील हे नाटक होणार आहे। महाराष्ट्र दौरा आटोपल्यावर गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यासह इतरत्र देखील प्रयोग केले जाणार आहे। राष्ट्रवाद निर्माण करण्याचे प्रमुख कार्य संघ चळवळीतून झाले आहे। त्यासाठी संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 2रे सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजी यांची भूमिका या ठिकाणी करतो आहे। हे आमचं आता आजपासून महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे। यापूर्वी नागपूर जिल्ह्यामध्ये आमचे काही प्रयोग झालेत,
आता आमचा आजपासून वर्धेपासून महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे। वर्धा, खामगाव, चिखली, जळगाव, चाळीसगावपासून पुणे, मुंबई, ठाणे असं सगळं करत आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतो आहोत। या नाटकाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ही शताब्दी वर्ष आहे। तर या शताब्दी वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य जनतेपुढे, लोकांनी पूर्ण विश्वानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य मान्य केलेलं आहे, परंतु ते अधिक बारकाईने नाट्यमय रूपाने लोकांपर्यंत पोहोचावं याचा प्रयत्न राधिका क्रिएशन्स नागपूर आणि पुणे यांच्या माध्यमातून हा केला जात आहे। संजयजी पेंडसे हे आमचे दिग्दर्शक आहेत आणि डॉक्टर हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस या 3 सरसंघ चालकांच्या जीवनावर आधारित आणि कार्यावर आधारित हे नाटक आहे। यातून एकच संदेश आहे, संघ कार्य हे अविरत चालणारं कार्य आहे। संघ कार्य ह्या व्यक्तिसापेक्ष नाही आहे, एका व्यक्तिभोवती फिरणारं कार्य नाही आहे। संघाचं कार्यच हे आहे, व्यक्ती निर्माणाचं कार्य आहे। अनेक संघ स्वयंसेवक असे राष्ट्रभक्त, विचारवंत निर्माण व्हावे आणि ज्यांच्यामध्ये राष्ट्रवाद तयार व्हावा आणि त्यांनी समाजामध्ये राष्ट्रवाद मांडावा असे माणसं तयार करण्याची फॅक्टरी म्हणजे RSSचं कार्य आहे। हा मेसेज आम्हाला पूर्ण विश्वापर्यंत न्यायचा आहे। हे नाटक महाराष्ट्रच नव्हे, भारत नव्हे तर विश्वामध्ये अनेक कंट्रीजमध्ये जाईल असा आमचा विश्वास आहे। त्या दृष्टीने आमच्याशी चर्चा पण सुरू आहे। सरसंघचालकांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विविध कार्यांचे प्रतिबिंब या नाटकात उमटले। राधिका क्रिएशन नागपूर आणि पुणे येथील चमू यासाठी परिश्रम घेत आहेत। नमस्कार, मी मनीष विखे। संघ गंगा के 3 भगीरथ या नाटकाचा वर्धेला हा पहिला प्रयोग आहे आणि इथून जवळपास 14 दिवसाचा टूर कंटिन्यू आहे। सतत 14 प्रयोग, एकूण 15 प्रयोग या नाटकाचे लागलेले आहेत आणि हे नाटक जे आहे 2 अंकी नाटक आहे। प्रेक्षकांचा प्रतिसाद नागपूरपासून चांगला मिळालेला आहे आणि नाटक खूप चांगलं आहे। उत्कृष्ट असं या नाटकाची संकल्पना मांडलेली आहे। प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळतो आहे आणि खास विशेष म्हणजे या नाटकाचे जे लेखक आहेत, जे डायरेक्टर आहेत संजय पेंडसे, माननीय संजय पेंडसेजी आणि सारिका पेंडसेजी यांचं फार मोठं कलाकारांना सहयोग होत आहे, मदत होते आणि सगळे कलाकार आनंदमयरित्या या नाटकात काम करत आहेत। नाटकामध्ये एकूण 4 हेडगेवार आहेत, लहानपण, तरुणपण, प्रौढ आणि म्हातारपण। 50 जे डॉक्टर हेडगेवारांचं जे भूमिका आहे ते मी पार पाडतो आहे। तसेच आमचे मुंशी सर हे सुद्धा यामध्ये हेडगेवारांची भूमिका पार पाडते आहे। तसेच प्रेम हा सुद्धा या नाटकामध्ये हेडगेवारांची भूमिका पार पाडतो आहे, लहानपणाचा हेडगेवार। अशा प्रकारे बाळासाहेब देवरस, गोळवलकर गुरुजी या तिघांबद्दलही या नाटकामध्ये सविस्तर सांगण्यात आलेलं आहे। हे नाटक संपूर्ण लोकांनी पाहावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो। या नाटकात विविध भूमिका साकारण्यात आल्या आहेत। त्यात प्रामुख्याने सुरुवातीच्या 3 सरसंघचालकांची भूमिका वठविताना कलाकारांना चांगलाच कसद लागलाय। वेशभूषा आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून नाना अंबुलकर आणि बाबा खिरेकर यांनी कार्य सांभाळले आहे। मी नाना अंबुलकर या नाटकात ॲज अ रंगभूषाकार, मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतो। चॅलेंजिंग नाटक आहे कारण हेडगेवारांचा लूक, त्याच्यानंतर गोळवलकर गुरुजींचा लूक आणि असे बरेचसे चेंजिंग, सरदार वल्लभभाई पटेल असे चेंजिंग कॅरेक्टर आहे आणि मेकअप करताना खूप चॅलेंजिंग मेकअप आहे या नाटकात, चॅलेंजिंग मेकअप आहे आणि आम्हाला म्हणजे एक मेकअप या विषयावर चॅलेंजेस आहे या नाटकात आणि याचे आमचा संकल्प आहे की कमीत कमी 100 ते 150 प्रयोग करण्याचा संकल्प आहे। आज आमचा वर्धेपासनं ते थेट
पुण्यापर्यंत गेल्या 14-15 दिवसाचा टूर आहे, असा आमचं कार्य आहे. आणि संघाचा जे संघाचे कार्यकर्ते होते, जसे हेडगेवार गुरुजी होते, त्यांनी काय काय कार्य केलं हे लोकांपर्यंत पोहोचावं हीच आमची एक इच्छा आहे. आणि लोकांनी संघाला समजून घ्यावं हीच आमची, यासाठी हा प्रयोग आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आता हेडगेवार म्हटलं की हुबेहूब तेच कॅरेक्टर, कारण लोकांना माहीत आहे गोळवलकर गुरुजी, हेडगेवार आणि बरेचसे असे जसे बाकी कॅरेक्टर आहे, त्यांना ते प्रॉपर तशीच्या तशी भूमिका झाली पाहिजे. हे एक चॅलेंज आमच्याकडे भरपूर आहे. सरसंघचालकांच्या भूमिकेत मनीष उईके हे आहे, तर गोळवलकर गुरुजी यांची भूमिका रमण सिनाड यांनी देखील उत्कृष्ट कार्य केले आहे. आशिष इजनकर सह ब्युरो रिपोर्ट वर्धा.